श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी एकादशी तिथी ही येत असते. तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वर्षी 24 एकादशी ह्या येत असतात. एकादशीचं व्रत केल्याने मोक्ष प्राप्ती होते असंही म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे त्या तिथीनुसार वेगवेगळं असतं. दरवर्षी नवरात्रीनंतर लगेचच पापाकुशा ही एकादशी जी आहे तर ती साजरी केली जाते. हा दिवस जो आहे तर तो आपले जगाचे निर्माते म्हणजेच विष्णू भगवान यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा अर्चा केली जाते आणि या दिवशी विधिवतपणे आणि मनोभावे जे व्यक्ती व्रत करते त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. तसेच सुख आणि सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होते असं म्हटलं जातं. यावर्षी जी एकादशी आहे तर ती पापाकुशा एकादशी ही 2 दिवस असणार आहे. म्हणजेच या एकादशी जी आहे तर ती एकादशीची 13 ऑक्टोबरला सकाळी 9:05 सुरुवात होणार आहे आणि तसेच या एकादशीची समाप्ती जी आहे तर ती 14 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता समाप्ती होणार आहे. तर अशा 2 दिवशी 13 आणि 14 या 2 दिवशी पाशाकुशा ही एकादशी साजरी केली जाणार आहे. तर पहा, बरेच जण हे उद्या म्हणजे 13 ऑक्टोबरला व्रत करणार आहेत आणि बरेच जण 14 ऑक्टोबरला देखील व्रत करणार आहे. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी येत असते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितले जात आहेत. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला आपल्या घरामध्ये सकाळीच या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. या झाडाचं एक पान जर तुम्ही सकाळीच आपल्या घरामध्ये घेऊन आला तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. कितीही कठीण इच्छा असू द्या तुमची ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. घरामधील दारिद्र्य, संकट, अडचणी, नकारात्मकता या सर्व गोष्टी देखील दूर होऊन जातात. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आणि हो, एक नम्र विनंती आहे की तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात किंवा कोणत्या गावातून पाहत आहात, प्लीज कमेंट्समध्ये तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव सांगा, जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत. आता जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या करायचा आहे. उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्ही म्हणताना उपाय करायचा आहे, परंतु हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि तुम्ही खूप कष्ट मेहनत घेत आहात ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, परंतु तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही. आणि बऱ्याच वेळा आपण कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही. म्हणजेच आपले जे काही काम आपण करतो त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. पहा, तुमच्या इच्छा ह्या कोणत्याही असू द्या, नोकरी प्राप्तीबद्दल असू द्या, धनप्राप्तीबद्दल असू द्या, किंवा तुम्हाला एखादं घर घेण्याबद्दल असेल, किंवा मग पुत्रप्राप्तीसाठी असेल, किंवा अजून कोणतीही तुमची इच्छा असू द्या, घरामध्ये सुख शांती समृद्धी नाही आहे, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी असेल, किंवा मुलांची प्रगती होण्याबाबत असेल, पतीची प्रगती होण्याबाबत असेल, किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबाबत असेल, तुमची कोणतीही इच्छा असू द्या, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे ना तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशी पत्र लागणार आहे, म्हणजेच तुळशीचं पान लागणार आहे. आता तुम्ही म्हणता तुळस ही एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही. मग अशा वेळी तुम्हाला तुळस अगोदरच्या दिवशी तोडून ठेवायची आहे, किंवा मग तुम्हाला तुळशीपाशी काही बारीक छोटे छोटे पानं पडलेले असतात. पहा, कायम तुळशीपाशी पिवळे झालेले जरी असले तरीसुद्धा ते पान तुम्हाला घ्यायचं आहे, कारण तुळस ही कधीही शिळी होत नाही. त्यामुळे तुळशीची पानं खाली पडलेली असली तरीसुद्धा ती तुम्हाला घ्यायची आहे, स्वच्छ धुवून काढायची आहेत. तर पहा, तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे किंवा चंदन घेऊ शकता. त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आहे. काडीच्या साहाय्याने त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा जी आहे ना तर ती अगदी
एका शब्दामध्ये लिहायचे आहे. आता नोकरी संबंधित असेल तर नोकरी प्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती संदर्भात असेल तर लक्ष्मी प्राप्ती, असं एकाच शब्दात तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे. तर पहा, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला अगोदर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. तिथे धूप, अगरबत्ती, दीप लावायचा आहे आणि त्यानंतरच हा जो उपाय आहे तर तो करायला बसायचा आहे. बसताना खाली आसन टाकून बसायचं आहे. कोणताही उपाय करताना आपल्याला अगोदर खाली आसन टाकूनच बसावे. तर पहा, तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे, आपण इच्छा लिहिलेलं ते पान ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर हे पान ठेवण्या अगोदर त्याखाली 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्यानंतरच त्यावरती हे पान ठेवायचं आहे. तर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला उचलून माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या फोटोसमोर ठेवायची आहे. नंतर तुम्हाला त्या पानावरती हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूपदीप त्याला ओवाळायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मी एक मंत्र सांगत आहे. तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र आहे. तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता प्रत्येकालाच विष्णू सहस्त्रनामांचं पठण करणं शक्य होत नाही किंवा त्यांना उच्चारण व्यवस्थित जमत नाही. त्यावेळेस काय करायचं, यूट्यूब किंवा मोबाईलला तुम्हाला हे विष्णू सहस्त्रनाम लावून द्यायचं आहे आणि तुम्हाला ते शांतपणे श्रवण करायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावी तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णू, माता लक्ष्मीला सांगायची आहे. पहा, दिवसभर आणि रात्री हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे. तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. देवांची पूजा वगैरे करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ती जे काही पान आहे तर ते पान काय करायचं आहे, एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. आता लाल कपड्यामध्ये बांधत असताना तुम्हाला ते तुळशी पत्र घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत त्या तांदळातले 21 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे पान तुम्हाला याची पोटली करून हे पान तुम्हाला तुळशीच्या एका जाड फांदीला बांधायचं आहे. ही पोटली जेव्हा तुम्ही त्या झाडाला बांधणार आहात, म्हणजे तुळशीच्या जाड फांदीला बांधणार आहात, तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. रोज जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करायला जाताल तेव्हा तुम्हाला त्या पोटलीची पूजा देखील करायची आहे. त्यावरती हळदी, कुंकू, धूपदीप तुम्हाला ओवाळायचा आहे. रोज तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला ती पोटली तिथून सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. पहा, असा हा अतिशय प्रभावशाली उपाय देखील तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. एकादशी तिथीला असे प्रभावी उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. ज्यावेळेस आपण असे उपाय करतो त्यावेळेस नक्कीच आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतात. पापाकुशा एकादशी ही पापातून मुक्त होण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. जर तुमच्या हातून काही वाईट कर्म, वाईट पाप तुमच्या हातून झालेली असतील आणि तुमच्या मनामध्ये तुम्हाला असं सारखं वाटत आहे की हे पाप आपल्या हातून झालेली आहेत, जर तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला यातून मुक्ती मिळायची असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी गायीची सेवा करायची आहे. अशा वेळी गायीला तुम्हाला चणा डाळ आणि गुळ खाऊ घालायचा आहे किंवा चपाती, गुळ तुम्ही खाऊ घालू शकता. आणि त्याचबरोबर जर हे दोन्ही खाणं शक्य नसेल तर तुम्हाला हिरवा चारा जरी खाऊ घातला तरी सुद्धा चालेल. परंतु या दिवशी आपल्या वाईट कर्मातून, पापातून मुक्ती होण्यासाठी गायीची सेवा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. पहा, त्यामुळेच आपल्याला आपली जे काही पापं केलेले आहेत त्यातून मुक्तता हवी असेल तर तुम्हाला गायीची सेवा ही करावी लागेल. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ. दोन्हीही जे काही उपाय सांगितलेले आहेत अतिशय प्रभावशाली आहेत. नक्की उद्या करा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.